नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्लावरची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण नेहमी एकाच पद्धतीने बनवलेली भाजी खायचा कंटाळा येतो. आज मी तुम्हाला कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी फ्लावरची सुकी भाजी दाखवणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. भाजी बनवण्यासाठी मी फ्लावरचा एक गड्डा घेतला आहे. आता ही फ्लावर मी कट करून घेणार आहे. भाजी कट करूपर्यंत दुसऱ्या साईडला मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलंय. या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा मीठ. पाण्याला चांगली अशी उकळी आली की यामध्ये हे बघा, मी या पद्धतीने फ्लावर कट करून घेतली आहे. ही भाजी या पाण्यामध्ये टाकून घेऊयात. फ्लावरची भाजी हळद मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये वाफवून घेतल्यामुळे निर्जंतुक होते. 4 ते 5 मिनिटं वाफवल्यानंतर ही भाजी एका चाळणीवर ओतून घेऊयात. लगेच यावर थंड पाणी सुद्धा ओतून घेऊयात. या पद्धतीने भाजी वाफून घेतल्यामुळे फ्लावरच्या भाजीला एक विशिष्ट वास असतो, तो देखील नाहीसा होतो आणि भाजी आतपर्यंत निर्जंतुक अशी स्वच्छ होते. दुसऱ्या साईडला मी गॅसवर पितळेची एक कढई तापत ठेवली आहे. यामध्ये भाजीसाठी 1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडल्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. यानंतर 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या सोलून दगडी खलबत्त्यामध्ये अशा ठेचून घेतल्या आहे. याही तेलामध्ये टाकून घ्यायच्या. हा लसूण तेलामध्ये तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. 2 मीडियम साईजचे कांदे मी असे लांबट आकारात कापून घेतले, तेही यामध्ये टाकून घेऊयात. हा कांदा फोडणीमध्ये परतून घ्यायचा. मिनिटभर कांदा परतल्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो मी असा चिरून घेतलाय, तोही यामध्ये टाकून घ्यायचा. हा टोमॅटो सुद्धा या फोडणीमध्ये चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटोही परतून तयार झालाय. आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊयात. या ठिकाणी मी 1 चमचा लाल तिखट घेतले, ते यामध्ये टाकून घेऊया आणि 2 चमचे घरी तयार केलेला काळा मसाला घेतलाय. तसेच 1 चमचा गरम मसाला. सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. उकडून घेतलेला फ्लावर यामध्ये टाकून घ्यायचा. परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं. ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते. ही भाजी शिजली की नाही ते आपण बघूयात. ही भाजी शिजून तयार झाली. आता गॅस बंद करून यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ही भाजी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होते. तयार झालेली भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेतेय. ही भाजी डब्यासाठीही बनवून देऊ शकता. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेलच तेव्हा व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.